सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यामधील पेड कापूरवाडा ओढ्याच्या पाण्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे। जनावरं धुण्यास गेलेले मारुती रामू माळी वय वर्ष 65 राहणार पेड वाणीमळा हे पाण्याच्या प्रवाहात बुडून मृत्युमुखी पडले आहेत। ही घटना 1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली आहे। प्रवाहित पाण्यात अचानक अंदाज न आल्याने ते बुडाले। घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका महिलेला हा प्रकार दिसताच तिनं गावातील पोलीस पाटील तसंच पोलीस स्टेशनला माहिती दिली। तासगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे। जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची स्पेशल रेस्क्यू फोर्स घटनास्थळी दाखल झाली, मात्र अंधार पडल्याने शोध मोहीम थांबवावी लागली। आज सकाळी 2 ऑक्टोबर रोजी 9 वाजण्याच्या सुमारास पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली। सुमारे 2 तासांच्या प्रयत्नानंतर पथकाला मृतदेह सापडला। स्पेशल रेस्क्यू फोर्स आणि आपत्कालीन पथकाचे कमांडर कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, आसिफ मकानदार, अमीर नदाब आणि आकाश कोलप यांनी मिळून ही मोहीम यशस्वी केली आहे। मृतदेह ग्रामीण रुग्णालय तासगाव इथं वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास तासगाव पोलीस ठाणे करत आहे। कवठे महांकाळ वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट।